सद्गुरु सारे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया सद्गुरु वाचोनी सापडे ना
वाचुनी सापडेना सोय, सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय अधि अधि। आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी। लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा गाधती। आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी। तुका मने कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा। आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकरु प्रथमं, पांडुरंगाकरु प्रथमं। उदय चरण संतांचिया, सिंहासनस्थं, पदाम्बुज तेजे स्फुरदिक् प्रदेशं। विदितांग्रिदेवे सदा स्तूयमान, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्रखिल शक्तिधर सदाम्नाम्। अन्यौ च हस्तचरण शरणोत्वगादि, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आत्मरूप गणेशु केल्या स्मरण, सकळ विद्यांचे होय अधिकरण। तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता। काय माझी वाणी मानवेल संतासी, रंग उचित्तासी आपुल्या। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आयशे देई प्रेम काही गळा मस्तक हे पायावर। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी
सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ कया लागी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे स्वानंद सुखवासी देहू क्षेत्र निवासी पंचम वेदतुल्य गाथा ज्याने निर्माण केला असे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील सद्गुरूचा महिमा विशेषत्वानं प्रतिपादन करणारा अभंग निवडला आहे. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा आत्यंतिक परमार्थाची नगरी म्हणून चिंचोली गावाकडे पाहिलं जातं आणि आणखी एक चिंचोली गावाची ओळख आहे ती म्हणजे आमची बल्लाळनाथ भैरवनाथ. त्या नावामुळं ही चिंचोली परिसरामध्ये सर्वांना परिचित आहे. आणि याच चिंचोलीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे होत असलेला गंगाबाईचा उत्सव आणि त्या उत्सवाची साहजिकच सेवा माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे आलेले. पण सेवा कुठली आहे कशाची आहे हे सेवेकरांना न विचारता सेवेला वेळेवर हजर राहणं हे सेवेकराचं परम कर्तव्य आहे आणि त्याला अनुसरून आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. सेवेलागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू गया देवा यावरी न करावा रे. पवित्र असणारा हा महिना आषाढ महिना आहे का. आणि आषाढ महिना म्हणलं तर आमच्या वारकऱ्यांची सुगे बरोबर आहे का नाही. सगळ्यात जर श्रेष्ठ महिना आमच्या वारकऱ्यासाठी कोणता असेल तर तो का. कारण काय कारण आषाढ महिन्यामध्ये निघणारी जी काय वारी आहे होया होया वारकरी होया होया वारकरी होया पाये 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 रे पंडारे काय करे
भारतातच नाही जगात वारी. कारण या आषाढी वारी सारखी दुसरी वारीच नाही महाराज. कारण आषाढी आणि कार्तिकी या दोन वाऱ्या म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाचा जीव की प्राण आहे असं मी नाही म्हणत. साक्षात देव सांगतात. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा. सांगत असे तुझा साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत से गुज पांडुरंग. म्हणजे आषाढी कार्तिकी मला विसरू नका. बाकीच्या विसरल्या तर चालतात असं आहे का? त्याचा अर्थ असा नाही होत. कारण आम्ही प्रापंचिक आहोत महाराज. आम्हाला प्रत्येक वारीला नाही जाणवत होत. मग 4 तरी करा आषाढी कार्तिकी चैत्री माघी त्याला बी नाही जमत. मग किमान 2 तरी आषाढी आणि कार्तिकी. मग सगळ्यात श्रेष्ठ वारी जर कुठली असेल तर आषाढी वारी. आणि या जगामध्ये एक अद्भुत अशा प्रकारचं एक नवल आहे. कारण कुणाला पत्रिका नाही, कुणाला आमंत्रण नाही, कुणाला जाण्याचा तिकीट पाठवलेलं नाही, होय काय नाही. पण लोक किती जमतात. आता बातमी टीव्हीवर मी काल एक न्यूज बघितली की रेकॉर्ड ब्रेक वारी झाली म्हणून सांगितलं त्यांनी. 27 ते 28 लाख लोक दशमीला आणि एकादशी दिवशी पंढरपुरामध्ये उपलब्ध होते. म्हणून अशी ही वारी, असा हा पवित्र महिना. आणि या पवित्र महिन्यामध्ये आज पौर्णिमा आहे. पौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्याचा मध्य आहे. मध्य आहे का नाही? तिथून पुढे 15 दिवस आषाढच आहे. म्हणून या पौर्णिमेच्या पवित्र दिनी या पौर्णिमेला आपल्याकडे गुरुपौर्णिमाही म्हटलं जाते किंवा व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं जाते. आणि या पौर्णिमेचं औचित्य साधून चिंचोली गावातील प्रतिष्ठित असलेला नंद परिवार, या नंद परिवाराच्या माध्यमातून आणि या चिंचोली गावातील अत्यंत गुणीजन असणारे भजनी मंडळ, या भजनी मंडळाच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. नंद परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. का धन्यवाद द्यायचे ऐका. कारण आपला भारत हा संस्कृती प्रधान आहे. आणि ह्या संस्कृती काय ज्या पाठीमागून चालत आलेल्या आहेत त्या संस्कृती आपल्याला पुढे न्याव्या लागतात. एक माऊली म्हणतात बघा, येथ वडीला जे जे करती, येथ वडीला जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. येथ वडीला जे जे करती, तया नाम धर्म ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकल. वडिलांनी जे जे केलंय ते आपण करायला पाहिजे. माझ्या वडिलांची मी राजी देवा, माझ्या वडिलांची मी राजी देवा.
योग्य आहे. महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दार घंटा, गेला भोगवटा आम्हाला गी. म्हणजे हे तुमच्या पूर्वजाकडून चालत आलेला हा कार्यक्रम आहे. आता आमचे नंद महाराज आहेत, गोविंद महाराज आहेत, चालवतात. याच्या पुढे पण तुम्हाला चालवलं पाहिजे. का चालवलं पाहिजे? हा नियम आहे, वर्षातून एकदा येणारा. आणि मला वाटतं हा नियम आपण करायलाच पाहिजे. आणि याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल याच्याकडे अधिक लक्ष आपलं पाहिजे असं अपेक्षित आहे. का? जे संत आहेत त्या संतांनी जर त्यांच्या जीवनातल्या त्याग जर पाहिला तर त्या त्यागाच्या पुढे आपण काय करतोय खूप कमी पडतो आपण या ठिकाणी. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत सावकार आधी करून जे संत आहेत त्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये जो त्याग केलेला आहे त्या त्यागाच्या बदल्यामध्ये आपण काहीच करत नाही. आणखी खूप काही करायला पाहिजे. त्यांचं जर जीवन पाहिलं तर, त्यांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्देशच एक आहे की या ठिकाणी ते आलेच कशासाठी? येथे उपकारासाठी. ओ येथे उपकारासाठी. कंटिन्यू का करा. 22 दिवस गळ्याला का म्हणून विचारा. वारीमध्ये तिघजणच शिवाजी महाराज, मी जगू महाराज माहित आहे तुम्हाला, भरत पाटाळे, तिघजणच आम्ही म्हणायला कोणीच नाही. त्याच्यामुळं दिवसभर म्हणायचं आणि रात्रीच्या 10:30 पर्यंत म्हणायचं, मग कोणाला झोपायचं आणि पहाटे 3ला उठायचं. त्याच्यामुळे आवाज अजून बी निवडला. संतांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन जर काय असेल तर ते म्हणजे फक्त उपकार करणं. म्हणून जेवढे काही संत आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेले त्यांचं प्रयोजनच एक आहे, उपकार करणं, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणं, चुकलेल्यांना वाट दाखवणं, हेच मुख्य प्रयोजन आहे. मग कुठलेही संत घ्या तुम्ही, संतांनी जो काय मार्ग दाखवलेला आहे, मार्ग दावून गेले आधी,
गाऊन गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. संतांनी मार्ग दाखवलाय, अर्थात संतांनी गुरुचं काम केलेलं आहे. हा, संतांनी काय केलेलं आहे? गुरुचं काम केलेलं आहे. गुरु प्रत्येक जीवाला आवश्यक आहे. पहिले गुरु जर कोण असतील तर आपले आई वडील आहेत. दुसरे गुरु कोण असतील तर ते शिक्षण शाळेमध्ये देतात ते गुरु. आणि तिसरे आध्यात्मिक गुरु जे आहेत ते संत आहेत. विठ्ठल. पहिला नमस्कार कुणाला? पहिला नमस्कार ज्यानं हे विश्व निर्माण केले त्या पांडुरंग परमात्म्याला. दुसरा नमस्कार कुणाला? दुसरा नमस्कार ज्याने आपल्याला जन्म दिलाय त्या आई वडिलांना. तिसरा नमस्कार कुणाला? तिसरा नमस्कार ज्याने आपल्याला मार्ग दाखवला, ज्याने आपल्याला ज्ञान दिले अशा गुरुना. आणि चौथा नमस्कार कुणाला? चौथा नमस्कार तुम्हा सर्वांना की तुमच्यामुळं आमचं अस्तित्व आहे. विठ्ठल. हो, म्हणून आजचा हा उत्सव गंगामाईच्या दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालणार आहे. मी मगाच म्हणून गेलो की नंद परिवाराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे, कारण हा जो नियम आहे, नियम चालवायचा खूप अवघड झालो होता. करायला पैशाला काही कमी नाही सध्याच्या काळामध्ये, फक्त मनुष्यबळाची कमी पडायला लागलेली आहे का नाही? कुठेही असो, तुमचं गाव असो काय आमचं गाव असो काय सारखंच आहे. तुमचं आणि आमचं काही वेगळं नाही, कारण मनुष्य तिकडे यायला तयार नाही. हाका मारू मारू स्पीकर मध्ये बोलावू बोलावू थांबतं माणूस. पण काय करता? ए चला ना कीर्तनाला, अजून कुठं वाजायले, अजून कुठं वाजायले. पण वाजवायचं कुणी हा प्रश्न आहे का नाही? काय म्हणते अजून कुठं वाजल्यावर जायला पण वाजवायचं कुणी. तसं तुमच्यात तसं आमच्यात पण तीच पद्धत आहे. चला पुढे. म्हणून मी धन्यवाद का देतो? नियम चालवण्याला महत्व आहे. आता नियम कसा का मला पण चालवावाच लागणार आहे. नित्य नेमना नित्य प्राणी नित्याने मनाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जे नित्य नियमानं आचरण करतात अशांच्या जवळ पांडुरंग परमात्मा आहे असं माऊलीचं मत आहे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून हा चालत असणारा प्रत्येक वर्षाला हा उत्सव आहे. म्हणून हा त्यांचा नित्य नियम आहे. आणि या नित्य नियमाला अर्थात माझ्याकडे ही सेवा आलेली आहे आणि सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. आपल्या चिंचोली गावातील सर्व गुणीजन भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियमचे नंद महाराज आहेत. मला नंद काकांनी फोन केला, म्हणले मृदंग वादक नाही. आणि मला आता एवढं सुंदर रत्न जर ह्या गावात असेल तर बाहेरून आणायची काय गरज.
टाळ्या उद्या बरं या बाळासाठी एकदा जरा. छान. आणि मग शाळेत गेला म्हणून समजलं, जावा म्हणलं शाळेतून घेऊन या. आणि ते शाळेत आणलं, कार्यक्रम आपला सुरू. कारण चिंता कुणाला आहे का? त्यांना चिंता आपल्या कार्यक्रमाची. आपण काय करणार? करता करविता सगळा तो आहे, आपण काय नाही. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. तो कसं कार्य करून घ्यायचं त्याच्यात त्याला माहित आहे. चला, म्हणून आज अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता हा अभंग जर तुम्ही पाहायला गेलं तर गाथ्यामध्ये दिसणार नाही. ऐका, गाथ्यामध्ये दिसत नाही हा अभंग. याला क्षेपक अभंग म्हणतात. मग क्षेपक असं का म्हणतात आणि गाथ्यामध्ये का नाही, याचं एक कारण असेल बहुतेक असं मला वाटतं. कारण ज्या वेळेस महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला गेला आणि 13 दिवसानंतर तो गाथा वर आला, त्याचे पानं असे काही तरंगायला लागले असं वाचनात आलेलं आहे बरं का. तर ती काही पानं महाराजांच्या गाथ्याचा प्रसाद म्हणून तुमच्या आमच्यासारखे घेऊन गेले म्हणत. कदाचित त्याच्यात बी गेला असेल. आणखी एक अभंग आहे बघा, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, लिंबलोन करा सावळ्याला. हा बी अभंग गाथ्यामध्ये. पण महाराजांचा नसेल कशावरून असं तर कसं म्हणता येईल, असेलच, परंतु अशा कुठल्या तरी कारणाने तो गायब झाला असावा. पण हा अभंगही घेतला जातो कीर्तनाला. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय अधी अधी. महाराज सद्गुरूचं विशेषत्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे पटवून देण्याचं कार्य करतात. कारण सद्गुरू वाचून या संसारामध्ये तारक असा दुसरा कोणी नाही. सद्गुरू कुणाला म्हणावं की जे दिसत नाही ते प्रगट करून दाखवतो त्याला विठ्ठल. दिसणाऱ्या तर सर्व वस्तू तुम्हाला आम्हाला माहितच आहेत. दिसणार तर सर्वांना दिसतं, पण जे दिसत नाही ते सत्य स्वरूप जो आपल्याला दाखवतो त्याला खऱ्या अर्थानं सद्गुरू म्हणावं. मग महाराज म्हणतात सद्गुरू वाचून सापडेना सोय. आणि सोय म्हणजे काय? सोय म्हणजे याचा अर्थ आहे व्यवस्था. आपण म्हणतो का नाही, गेलता का पंढरपूरला? होय. कुणाच्या वारी कुणाच्या दिंडीमध्ये? प्रभाकर महाराजाच्या. होती का चांगली व्यवस्था? सोय चांगली होती का असं म्हणतो का नाही, पण सोय चांगली होती का? सोय म्हणजे काय? महाराजांनी तर आमच्या एवढी मोठी कृपा केलेली आहे. देहूपासून पंढरपूर मध्ये येण्यापर्यंत एकही तंबू मारायची गरज पडत नाही. या काही ठिकाणी सगळे बंगलेत, अजून कसली सोय असावी. म्हणून आपण बोलतोय सोय या शब्दावर. सोय म्हणजे व्यवस्था, सोय म्हणजे त्यांची काळजी घेणं. कुण्या बाबतीत? सद्गुरू हे त्या शिष्याची कुठल्याही बाबतीत काळजी घेतात. म्हणून सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्या सद्गुरूचे पाय तुम्ही आधी धरा. आधी हा शब्द 2 वेळेस वापरला. आधी आधी 2 वेळेस वापरायचं कारण कसं असतं बघा. आपण जर घरी बसलेलो जेवायला आणि एखादा जर माणूस अचानक आला, त्याला जर आपण म्हणलं जेव, ही काय झाली? औपचारिकता झाली. औपचारिकता म्हणावं लागतं. जेव, ऐक ना. आता जेव म्हणल्या मला ती काय जेवत नसतं. अरे जेव बाबा, जेवलंच पाहिजे तू. आणखी कोरभर, एक कोरभर तर खा ना, एवढं काय तुला झालं असं म्हटल्यानंतर काय वाटतो? तो आग्रह वाटतो आणि मग तो एखाद्या वेळेस बसतो. तसं महाराज म्हणतात धरावे ते पाय आधी आधी. आधी का? कारण ह्या पायापाशी गेल्याशिवाय तुम्हाला बाकीच्या ज्ञानाचा उलगडा होणार नाही आणि संसारामधून तरण्याचा योग्य मार्ग तुम्हाला सापडणार नाही. विठ्ठल हो बरं महाराज, सद्गुरूंच्या जवळ आम्ही गेलो, त्यांचे पाय धरले, शरणागती केली. माऊलीचे गोवे बघा. सद्गुरूकडे जायचं असेल, संतांकडे जायचं असेल किंवा देवाकडेही जायचं असेल तर समर्पण फार महत्वाचं आहे. समर्पण कसं असावं? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दाश सकळ. तन मन, माऊली म्हणतात तनु मनु जीवे चरणासी लागावे.
आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग संतांकडे जायचं असेल, गुरुकडे जायचं असेल किंवा देवाकडे जायचं असेल तर तन आणि मन या दोन्हीची खूप आवश्यकता आहे. आपलं तनच फक्त तिथं असते, आहे का नाही, आणि मन कुठं असते. एक तर हा जर असा उभारला होता, मध्य भागात उभारला, म्हणलं पुढी बसावं इकडे बसावं, नाही महाराज तुम्हाला माहित नाही, म्हणलं का इथंच उभारलेलं बरं असते. म्हणलं कसं काय, देवाकडेही बघताय त्यांच्याकडे बघताय. मग आपलं तन कुठं आहे. आपण म्हणतो काय देह देवळा चित्त, हा तसं नको आहे. तन आणि मन एकत्र असणं खूप गरजेचं आहे, तरच परमार्थ आहे. म्हणून माऊली म्हणतात ना, प्रमाण देतात, तन मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग सद्गुरू असो, संत असो या देव असो, यांच्याकडे अशा भावनेनं जर गेला तर ते काय करतात. मग ते म्हणतात आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. जसे ते आहेत तसे त्या साधकाला बनवतात, मग तो कसाही असू द्या. हो, असदुराचारी विषयी आसक्त, असदुराचारी विषयी आसक्त, असदुराचारी विषयी आसक्त, असदुराचारी विषयी आसक्त. त्वरित उद्धरती, संत कृपे त्वरित उद्धरती, त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी. अभंग पाठ नसला तर ना तर म्हणायचं. हा काय करा, नाना नानी म्हणायचं. त्यांना काहीतरी काम लावावं की नानाला नानीला. सगळेच काही प्रमाण पाठ नसतात किंवा सगळेच अभंग पाठ असतील असं काय असतं का महाराज. असदुराचारी विषयी आसक्त, तो कसाही असू द्या, दुराचारी असू द्या, विषयी असू द्या ना, प्रपंचाला आसक्त असू द्या, संत कृपे त्वरित उद्धरती. म्हणून अशांचे ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, आणि नाम घेता वदनी दोष जाती. म्हणून संताकडे गेल्यानंतर तो कसाही असू द्या, म्हणून आपणा सारखे करीती तत्काळ. ते जसे आहेत तसं बनवतात. तर त्याच्यासाठी काही वेळ, वर्ष 2 वर्ष लावतात का, नाही महाराज. नाही काळ वेळ तया लागी, त्याला काही वेळच लागत नाही. फक्त त्यांच्याकडे जायचंय कसं, शुद्ध भावना असावी, अंतरंग निर्मळ असावं, आणि सात्विक भावनेनं आपला उद्धार करून घ्यायचा या उद्देशानं जर आपण गेलो तर त्या ठिकाणी मग वेळ लागत नाही. महाराज म्हणतात, लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. महाराजांनी एक दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत असा आहे, लोखंडाचा आणि परिसाचा आहे. परिस जर या लोखंडाला लावला तर त्या लोखंडाचं सोनं करायला किती वेळ लागतो, किती वेळ, ताबडतोब. नुसता चिटकवायला उशिरा केला की त्याचा परिस होतो, आपलं सोनं होतं. पण त्या परिसाकडे एवढी ताकद नाही की त्या लोखंडाला परिस बनवायची. परिस लोखंडाला सोनं बनवेल पण परिस नाही बनवू शकणार. पण आमच्या संतांकडे तसं नाही. ते जसे आहेत तसेच त्या योग्य तेथे त्या शिष्याला करतात, नाही काळ वेळ तया लागी. आणि म्हणून महाराज म्हणतात, शेवटला म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. या लोकांना काय म्हणावं, या लोकांना काय बोलावं, काय सांगावं. अहो हे कसे आंधळे झाले असतील, खरा देव सोडलाय आणि खोट्या देवाच्या पाठीमाग लागलेले आहेत. अभंगाचा शब्दशः अर्थ आहे, विठ्ठल पुंडलिक कमला हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम.
सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय अधी अधी. तुकाराम महाराज या अभंगातून सद्गुरूचा विशेष महिमा सांगतात. माणसाला खरंच गुरु करणं आवश्यक आहे का? ऐका, लहानपणी आपले आई वडील गुरु असतात. आणि ज्यावेळेस आपल्याला शाळेत पाठवलं जातं, शाळेत पाठवल्या गेल्यानंतर व्यावहारिक ज्ञान आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जगण्यासाठी जे उपयोगी ज्ञान आहे ते फक्त आपल्याला शाळेत मिळतं. मग त्या ज्ञानाच्या आधारे तुम्ही PSI व्हाल किंवा BCA कराल, MCA कराल, इंजिनिअरिंग कराल, काहीही कराल, त्या शाळेतल्या ज्ञानावर अवलंबून येते. ते ज्ञान व्यवहारासाठी उपयोगी आहे, तुम्हाला जगण्यासाठी उपयोगी आहे. ऐका, ज्ञान म्हणजे माणसाचा तिसरा डोळा म्हटलेला आहे. ऐका नाही, ज्ञान म्हणजे माणसाचा तिसरा डोळा. 2 डोळे असून काय उपयोग आहे? त्याला जर बसवरली पाटी वाचता येत नसेल तर? ऐका नाही, बस कोणती लागली मामा, बस कोणती लागली मामा, बस कोणती लागली मामा, बस स्टँडवर असंच म्हणतात. का म्हणतात? कारण त्यांना लिहायला वाचायला येत नाही म्हणून. मग 2 डोळे असून काय उपयोग आहे? तसा ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि ज्ञानाविन माणूस ही पशु समान म्हटलेलं आहे. म्हणून जे व्यावहारिक ज्ञान आहे ते व्यावहारिक ज्ञान तुम्हाला त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मिळेल. ऐका, आणि ती व्यावहारिक ज्ञान तुम्हाला जगायलाही उपयोगी पडेल. तुम्ही त्याच्यावर चांगल्या पद्धतीने जगू शकाल. कोण नोकरी करेल, कोण धंदा करेल, है का नाही, त्याच्यावर. परंतु ऐका, जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या ज्ञानाने नाही होणार. नाही, त्या ज्ञानाने आपला उद्धार होणार नाही. तर ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूकडेच यावं लागेल. एक ओवी सांगतो पुढे चलतो. तरी त्याची ज्ञान जाणाया लागुणी, संता ओळंगोणी वश्य कीजे. ते ज्ञान कुठे आहे? संताजवळ आहे. तरी ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथिया नावे, तरी या संता शरणरी घावे सर्व भावेशी. बघा, हे ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सद्गुरूकडे यावं लागेल. गेल्या वर्षी कोणता अभंग घेतला होता? ऐकला ना? सद्गुरु सारखा असता पाठी राखा, सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, सद्गुरु सारखा असता पाठी राखा, सद्गुरु सारखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, इतरांचा लेखा आपण गेल्या वर्षी घेतला होता. म्हणून सद्गुरूची आवश्यकता का? कारण सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात. कोणतं ज्ञान देतात? कशातून जाग करतात?
एक अज्ञान रूपी झोपेमधून जाग करण्याचं काम हे आपल्याला संत आणि सद्गुरू करतात. कारण प्रत्येकाला वाटतंय की संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख आहे, प्रत्येकाला वाटतंय. एक ओवी सांगतो, पुढे जातो. संसारा माझी असते सुख, वा वा, तरी का त्याची ते सुख सनकावी. असे ऐकणारे श्रोते असावं लागतं. संसारामध्ये जर सुखच असतं तर सुखानं सनकादिकानं ह्या संसाराचा त्याग केला नसता महाराज. पण आपल्याला संसारामध्ये सुख आहे हा भ्रम आहे. वास्तव तर दुःखच आहे, पण सुख आहे असं आपण समजतो, तो भ्रम आहे. वास्तव आणि भ्रम त्याच्यामध्ये फरक आहे. शाळेमध्ये गुरुजी शिकवत होते बरं का, समोर विद्यार्थी बसले होते आणि गुरुजींचा विषय आला वास्तव आणि भ्रम, याच्यात काय फरक आहे. बंडू, हे बंडू उठतो, सांग बरं वास्तव आणि भ्रम, जरा उदाहरणानिशी जरा स्पष्ट करून दाखव बरं. तू सर्वात हुशार विद्यार्थी आहे. बंडू उठून उभा राहिला. सांगू गुरुजी, सांग, सांगू, सांग. गुरुजी, तुम्ही आम्हाला शिकवता ते वास्तव आहे. काय म्हणले, काय म्हणला बंडू? गुरुजी, तुम्ही आम्हाला शिकवता हे वास्तव आहे, पण आम्ही शिकतोय ही तुमचा भ्रम आहे. आम्ही शिकतोय ही तुमचा भ्रम आहे. तुम्ही शिकवता हे वास्तव आहे, पण आम्ही शिकतो हा भ्रम आहे. तसं वास्तव आणि भ्रम काय, वास्तव तर संसारामध्ये दुःख आहेच, पण आपल्याला सुख आहे हा भ्रम आहे. आणि हे भ्रम काढायचं जे काम आहे ते संताशिवाय सद्गुरूशिवाय कोणी करू शकत नाही. विठ्ठल हो, म्हणून प्रत्येक बघा ही जी परंपरा आहे ना, ही गुरु आणि शिष्याची परंपरा ही आजची नाहीये. कुठून आली? खूप पूर्वीपासूनची परंपरा आहे म्हणतात. आदिनाथ उमा बीज प्रगटले, बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, बीज प्रगटले, आदिनाथ आदिनाथ उमा बीज प्रगटले, बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, बीज प्रगटले, आदिनाथ दिला कुणाला? आदिनाथानं मच्छिंद्राला, मच्छिंद्रानं गोरख त्याला. ही गुरु परंपरा तिथून आली. मच्छिंद्राला झाले सहज स्थिती, मच्छिंद्राला झाले सहज स्थिती, त्याची प्रेम मूर्ता गोरक्षा निघाली, गोरक्षा निघाली, त्याची प्रेम मूर्ता गोरक्षा निघाली, गोरक्षा निघाली. त्याची प्रेम मूर्ता गोरक्षा निघाली, गोरक्षा निघाली, त्याची प्रेम मूर्ता गोरक्षा निघाली, गोरक्षा निघाली. गुरुची आणि शिष्याची परंपरा महादेवापासून सुरू झालेली आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला झाले सहज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा विझली,
गोरक्ष ओळला गहनी प्रती गहनी प्रसादे निवृत्ती दाता आणि ज्ञान देवे सार. ही इथपर्यंत परंपरा आली. त्यानं त्याला त्यानं त्याला त्यानं त्याला त्यानं त्याला. महादेव हे महादेव आहेत, आदिदेव आहेत, आदिनाथ आहेत. आणि मच्छिंद्रनाथ हे नारायणाचा अवतार आहे. आता बघा कसं झालंय. महादेवानं नारायणाला सांगितलं म्हणजे आदिनाथ नारायण, आपलं मच्छिंद्रनाथ नारायण. आणि पुन्हा नारायणानं पुन्हा उपदेशाला मच्छिंद्रानं उपदेश कुणाला केला? गोरक्षनाथाला. गोरक्षनाथ पुन्हा परत महादेवाचे अवतार. आणि पुन्हा गोरक्षनाथाने पुन्हा गहिनीनाथाला म्हणजे पुन्हा नारायणाकडं. आणि नारायणाकडून पुन्हा निवृत्तीनाथाला म्हणजे निवृत्तीनाथ महादेवाचे अवतार. आणि निवृत्ती दादाने पुन्हा नारायणाचा अवतार कोण? ज्ञानेश्वर. हा, ज्ञानेश्वर महाराज हे नारायणाचे अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे हे ज्ञानेश्वरापर्यंत ही गुरु शिष्य परंपरा अशी चालत आली. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता हे नको म्हणले. का? ही गुरु शिष्य परंपरा खंडित करूया म्हणले. आणि आता हे जे ज्ञान आहे हे सगळ्या जगाला असं उघड करून टाकायचं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, आहे का नाही? जे गुह्य होतं ज्ञान ते गुह्य ज्ञान प्रगट करून टाकलं आणि पूर्ण विश्वाला अगदी ब्रह्मरूपच करून टाकलं. मग ही शिष्य परंपरा इथपर्यंत आली, इथून खंडित झाली. आणि इथून पुढं मग ही वारकरी संप्रदाय, जोग महाराज, मामासाहेब दांडेकर ही जी काय पुढे चालत आलं ते इवलेसे लाविले द्वारे त्याचा वेळू गेला. मग आज या महाराष्ट्रामध्ये भरपूर काही बारक्या बारक्या अशा काळ्या निर्माण व्हायला लागलेले आहेत. त्यांचे फुलं होणार आहेत महाराज, आहे का नाही? आता आपण गेलो पण हे आहेत ना, कळीच आहे का ते? तसं ही परंपरा चालत आली आहे. म्हणून सद्गुरू काय करतात तर शिष्याच्या अंतःकरणामधला असणारा जो काय अंधकार आहे, भ्रम आहे, तो भ्रम दूर करतात आणि त्याला योग्य वाट दाखवतात. या वाटेने जर गेला तर तुझं कल्याण आहे, अन्यथा तुझं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे आणि पांडुरंग भेटे भरवशिनी. महाराज म्हणतात माझा भरोसा आहे, तुम्ही या वाटेने जर गेलात तर तुम्हाला पांडुरंग या जन्मात नाही भेटला हो, पुढल्या जन्मामध्ये तर भेटेल का नाही? आपण म्हणतो या जन्मामध्ये एवढं देवदेव केलं, काय प्राप्त झालं? काय प्राप्त झालं? काहीच नाही प्राप्त झालं. बघायला गेलो तर त्याच्या घरी सारखं हेच असतो, हे नाही ते नाही ते नाही ते नाही. 17 ठिकाणी प्रपंच फाटलेला कुणाचा? आणि संतांचं अवलोकन करा बरं एकदा. काकाचं करा, तुकाराम महाराजाचं करा, जरा बारकाईनं चिंतन बघा काय त्यांच्या घरामध्ये. आणि सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखती. अशी अवस्था संतांची. ही जर व्यावहारिक अवस्था जर अशी असेल असू द्या, पण परमार्थिक अवस्था किती उच्च कोटीची आहे. तू किताच पुरणेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून राणेश्वरे चरणी मस्तक ठेवले. त्यांची परमार्थिक उंची आहे महाराज. या उंचीला कोण प्राप्त करू शकतं? नाही. ही व्यावहारिक आमच्या डोळ्याला दिसणारी जी काही दृष्टी आहे ती दिसतंय की महाराजांच्या घरी काय नाही, महाराजांचं असं आहे तसं आहे, असू द्या. पण केलेला परमार्थ वाया मात्र कधीच जात नाही, कधीच जात नाही. बघा तुम्ही सारखं देवाला हात जोडा, एक ना एक दिवस तो आपल्या डोक्यावर हात फिरत राहणार नाही, वाया जाणारच नाही. म्हणून प्रपंच करत करत का होईना परंतु परमार्थ करायचा आहे. एक साधक असा झाडाखाली बसला होता, नारद मुनी तिथून चालले होते. मग त्या एका साध्या माणसानं नारद मुनीला प्रश्न केला, नारद मुनी आपण कुठे चाललात? म्हणले तू कोण? मी एक आपलं भगवंताची भक्ती करतोय म्हणला, भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून. बर बर तुम्ही? मी चाललो देवाकडे. बर देवाकडे चाललो, ठीक आहे. माझा एक प्रश्न विचारा देवाला, मला येऊन सांगा. काय प्रश्न आहे? देव मला कधी भेट देतील? हा फक्त प्रश्न त्यांना विचारा. ठीक आहे, विचारतो. नारद मुनी गेले देवाकडे, देवांचं दर्शन घेतलं. काय नारद मुनी कुठून आलात, काय चाललंय, काय नाही? काय नाही म्हणले, एका झाडाखाली एक तुमचा भक्त बसलेला आहे, तो तुमचं चिंतन करतोय. आणि त्याने एक असा प्रश्न विचारायला सांगितलंय की मला भगवंताची भेट कधी होणार? देव म्हणले त्या झाडाला जेवढे पान आहेत तेवढे पान तेवढे जन्म झाल्यानंतर त्याला भेट देणार. आणि झाड कशात होत? चित्तच होत. नारद मुनी आले परत आणि त्याच्याकडे गेले. आलात देवाला भेटून? हो. विचारला प्रश्न? हो विचारला. काय म्हणले देव? कधी भेट देणार आहे?
ज्या झाडाखाली बसून तो चिंतन करतोय त्या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे पानं तेवढे जन्म झाल्यानंतर तुला भेट देणार. असं म्हणल्यानंतर तो भक्त उठून नाचायला लागला. का नाचायला लागला? चला आपल्याला देव भेट तर देतो म्हणले. एवढा नाचायला एवढा नाचायला एवढा नाचायला त्या गाण्यामध्ये त्या नाचण्यामध्ये एवढा तल्लीन झाला, गुंग होऊन गेला आणि भावविभोर झाला. देहीच विदेही भोगू दशा, आयुष्य अवस्था त्याची प्राप्त झाल्यानंतर साक्षात देवाला त्या ठिकाणी यावं लागलं आणि भेट द्यावी लागली. नारद मुनी तिथंच होते. नारद मुनी म्हणले, देवा आम्हाला वाटत होते की आम्हीच लबाड बोलतो, तुम्ही पण लबाड बोलायला लागले. कधीपासून बोलायले तुम्ही लबाड? काय लबाड बोललो? अहो तुम्ही आताच म्हणले की त्या झाडाला जेवढे पान आहेत तेवढे जन्म झाल्यानंतर मी त्याला भेट देणार आणि तुम्ही लगेचच आला तिथे. बरोबर आहे ना? तो ज्या पद्धतीने चिंतन करतोय त्या पद्धतीने म्हणजे तेवढा कालावधी लागणार आहे. पण ज्यावेळेस तनाची मनाची कशाचीच चिंता नाही राहणार, देहात तादात्म्य ज्यावेळेस दूर होऊन जातं आणि तो भक्त ज्यावेळेस माझ्या नामामध्ये तल्लीन होऊन गायला लागतो ना, त्यावेळेस मला दम निघत नाही, लगेचच येतो. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे. प्रश्न देवाला नारदाने विचारला, देवा आपण कुठं असता? त्यावेळेस देवाने उत्तर दिलं, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरो मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. त्याच्यावर माऊली काय लिहितात बघा, रामकृष्ण हरी या नामाचे प्रबंध, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझे भक्त, असं पुढचं काहीतरी आठवण गेले मला. म्हणजे माझं नामस्मरण जे ज्या ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी उभा आहे. सांगायचं तात्पर्य आहे की सद्गुरु देव हे भेटायला काय वेळ लागत नाही. आपला परमार्थ आता चालू आहे, हा परमार्थ फलद्रूप होणार आहे, केव्हा ना केव्हा तरी होणार आहे. एवढंच आहे, टाइम लागेल, आज नाही झालं तर उद्या. म्हणून आपला नियम मात्र या ठिकाणी चालवायचा आहे, हा नियम चालवायचा आहे. म्हणून महाराज म्हणतात सद्गुरूच्या शिवाय या जीवनाला तारून नेणारा दुसरा कुणीच नाही. अभंगाचं पहिलं चरण. सद्गुरु सारिका सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय.
म्हणून सद्गुरूच्या शिवाय या जीवाला तारून नेणारा, जीवाचा उद्धार करणारा दुसरा तिसरा कोण नाही. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. जीवनामध्ये देव भेटणं सोपं आहे, पण संत आणि सद्गुरू भेटणं खूप अवघड आहे. देव भेटणं सोपं आहे हो, पण संत आणि सद्गुरू भेटणं खूप अवघड आहे. देव भेटणं कसं सोपं आहे बघा. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन झाल्यानंतर काही वर्षांना ही बातमी त्या पिंपळनेरच्या निळोबारायांच्या कानावर गेली. पण त्यांना माहित नव्हतं वैकुंठ गमन झाले. फक्त एवढंच माहित होतं की देहूमध्ये असा एक महात्मा आहे जगद्गुरु तुकोबाराय, आपण त्यांच्या भेटीला जावं. म्हणून पिंपळनेरवरून निळोबाराय दरमजल करत करत देहूमध्ये आले. देहूमध्ये आल्यानंतर त्यांनी विचारलं, जगद्गुरु तुकोबारायांची मला भेट घ्यायची आहे, कुठे आहे त्यांचं घर? त्यावेळेस माणसं म्हणले, महाराज खूप उशीर झाला. का? महाराजांचं वैकुंठ गमन झालं की म्हणजे. वैकुंठ गमन झालं म्हणल्यानंतर तो त्या नदीच्या तीरावर गेला आणि त्या ठिकाणी त्यानं तो धरणं लावून बसला, ध्यान धारणा करू लागला. तुकाराम 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 असंच चालू केलं. चालू केल्यानंतर काय झालं, 40 दिवस होऊन गेले. 42वा दिवस उजळलाय. 41व्या दिवशी साक्षात पांडुरंग परमात्मा भेटायला आले. भेटायला आल्यानंतर निळोबारायला उठवलं, जरा जागृत केलं, सावध केलं. डोळे उघडा. डोळे उघडले. कोण तुम्ही? देव म्हणतात, अरे या विश्वाचा नियंता आहे. ते तुझं लागे बोलाविले कोणी, ते तुझं लागे बोलाविले कोणी, ते तुझं लागे बोलाविले कोणी, निळोबारायांनी डोळे उघडले. कोण तुम्ही? देवाने सांगितलं या विश्वाचा नियंता, विश्वाचा चालक आहे, विश्व ज्याच्यापासून आहे तो मी आहे. म्हणले, मग तुम्हाला कोणी बोलले? येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून आला का? तुमची प्रार्थना केली नव्हती देवा, तुम्हाला मी बोलवलंच नाही. बघा, देव सहज भेटला का नाही? पण महाराज, मग तुम्ही इथं कशासाठी बसलेले आहात? कयाचा धावा करीत असो. मग देवाला महागाई जावं लागलं आणि तुकाराम महाराजाला पाठवून द्यावं लागलं. मग देव भेटणं सोपं का संत भेटणं सोपं? विठ्ठल अजून एक प्रमाण आहे बघा. बहुअवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. संतांची भेट होणं दुर्मिळ आहे, खूप दुर्मिळ आहे. देवाची भेट होणं सोपं आहे, पण संतांची भेट होणं खूप अवघड आहे. म्हणून सद्गुरु वाचून सापडेना सोय. सद्गुरूची भेट होणं खूप खूप अवघड आहे. महाराज म्हणतात, धरावे ते पाय आधी आधी. पायच का? प्रश्न आहे, पायच का? असा नमस्कार केल्यावर नाही का जमायचं? जय हरी जय हरी असं नाही का जमायचं? नाही म्हणले, पाय धरावा. पाय का धरायचे तुम्हाला?
त्या पायात एक संतांच्या विलक्षण अशी शक्ती आहे. काय शक्ती आहे? अहो, तीर्थाला पवित्रता प्रदान करण्याची शक्ती संताच्या पायामध्ये आहे. प्रमाणानं बोलतो, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थाला जी मलिनता आलेली आहे, तुमच्या आमच्या आंघोळीने जे काय तीर्थ मलिन झालेले आहेत, पाप धुवून धुवून काय तीर्थ मलिन झालेले आहेत, त्या तीर्थांना पुन्हा परत पवित्रता प्राप्त व्हावी म्हणून ते सर्वच्या सर्व तीर्थ कुठे येतात? संताच्या जवळ येतात. काय प्रमाण? शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, पृथ्वी तलावरले जेवढे आहेत तेवढे संतांच्या चरणाजवळ येतात. हे प्रमाण आहे. शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी. काय करतात? करती आंघोळी वंदिती चरण. म्हणजे पुंडलिका जवळ का? तर अवघिया संता एक वेळ भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखलिया. म्हणून पुंडलिकाला पाहिल्यानंतर सगळ्या संतांची भेट आहे. म्हणून पुंडलिकाच्या जवळ सगळे तीर्थ येतात आणि आंघोळ करून आपली जी काय मलिनता आहे ती मलिनता दूर घालवतात आणि पवित्र होऊन जातात. काल आमच्या या आषाढी वारीला दशमीला गेलो आम्ही तिथं आंघोळीला, बरं का. आणि एकादशी दिवशी स्नान करायचं. मग काय म्हणले बाकीचे? हे महाराज म्हणून का अलीकडल्या कडला करू, म्हणजे नदीच्या इकडल्या बाजूला सोलापूरकडल्या बाजूला तिथून तिथं जाऊ आंघोळ करतो. म्हणलं का तिथं जायचं म्हणलं पुंडलिकाच्या जवळ. का? प्रमाणाने सर्व तीर्थे माध्यान काळ येते पुंडलिका जवळी आणि करती आंघोळी वंदिती चरण. म्हणून सगळ्या तीर्थांची आंघोळ त्या ठिकाणी केलेली होती. म्हणून तिथं जाऊ, गर्दी किती असल्या तिथं जायचंय. म्हणून चरणालाच काय एवढं महत्व आहे. म्हणून तीर्थे तया ठाया येते पुनित व्हावया आणि पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. एक आपल्या आताच्या ह्या 21व्या शतकामध्ये जे काय संत होऊन गेले आपले माऊली महाराज साखरवाडीकर, ज्यावेळेस त्यांचं प्रयाण झालं आणि ज्यावेळेस त्या उमाटावर त्यांच्या समाधीसाठी जागा बघायची होती, भर उन्हाळा होता आणि त्या उन्हाळ्यामध्ये तिथं पाणी आलं होतं. नवल आहे का नाही? मग तशा उन्हाळ्यामध्ये ती उमाटावरच आहे, बघितलं असेल. मग तिथं पाणी कसं? सर्व तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा.
म्हणजे म्हणून सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी. पाय कशासाठी? तर पायामध्ये पवित्रता आहे, पायामध्ये त्यांच्या तपाची शक्ती आहे, साधनेची शक्ती आहे, पायामध्ये एकवटलेले आहे. म्हणून पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचा नियम आहे. मग असे जे संत आहेत, मग अशा संतांकडे आम्ही गेलो आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही त्यांचं दर्शन घेतलं तर त्यांच्यापासून फायदा काय महाराज? आपण सारखे आपण सारे आपण सारे अशा संतांजवळ आपण जर गेलो तर ते काय करतात? आपणा सारखी करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. बघा तो कसाही असू द्या, मगच प्रमाण म्हणून गेलो असो दुराचारी विषयी असत संत कृपेत त्वरित उद्धरते. आपल्या नाथ महाराजांच्या जीवनामधला प्रसंग आपल्याला सर्वांना माहित असेल. नाथ महाराजांच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. दररोज आपल्याकडे फक्त सणाला असतो काही का नाही, पण नाथांच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. आणि त्याच पैठण मधला एक गावबा नावाचा एक उन्हाळ मुलगा की ज्याला दररोज पुरणपोळी आवडायची, पण घरची परिस्थिती नसल्यामुळे ते ऐकाय करून द्यायची नाही. शेवटी त्या गावबाला सांगितलं तू नाथांच्या घरी जा, तिथं दररोज तुला तो प्रसाद मिळेल. गावबा नियमाप्रमाणे नाथ महाराजांच्या घरी गेला. नाथ महाराजांच्या घरी गेल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, तू काय ज्ञानेश्वरी वाचतो का? म्हणले नाही. भजन करतो का? नाही. भागवताच्या प्रवचनाला बसतो का? नाही. मग करतो काय? म्हणला मी फक्त जेवतो, मला फक्त जेवायचं माहित आहे. म्हणलं तुमच्या इथं पुरणपोळी मिळते म्हणून मी आलेलो आहे. मला चालतंय. म्हणून संत कसं आहेत? संत उपकार करतात. तो जीव पुढला कसा आहे त्याची अवस्था काय काय नाही पहा, पण त्याच्यावर उपकार करणं आणि आपणासारखं करणं हे संतांचं ब्रीद आहे. बघता बघता बरेच काही दिवस झाले नाथ महाराजांनी रामायण लिहायला चालू केलं. भावार्थ रामायण आपण जी वाचतो नाही आता, ते भावार्थ रामायण लिहायला चालू केलं. रामायण युद्धकांडामध्ये पर्यंत आलं आणि नाथ महाराजांचा प्रयाणाचा काळ आला. नाथ महाराजांनी सर्वांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर म्हणले आता आमचा जाण्याचा प्रसंग आलेला आहे, आम्ही जाणार होता. जाणार म्हणल्यानंतर सगळे भक्तजन म्हणायला लागले, महाराज तुम्ही गेला, आमचं कसं व्हायचं? अहो हे तुम्ही रामायण लिहायला घेतलेला हा ग्रंथ अपुराचा आहे ना, की पूर्ण कुठे झालाय? आणि तुम्ही गेल्यानंतर या ग्रंथाचं काय? नाथ महाराजांनी म्हणले, हे गावबा इकडे. त्या गावबाला बोलावून घेतलं आणि त्या गावबाच्या नुसत्या डोक्यावर हात ठेवला. हा माझा गावबा हा ग्रंथ पूर्ण केला. काय ह्या हातामध्ये ताकद आहे? एक ओवी सांगतो. आसो दिठी जयावर झळके का पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके
महेशाशी असो तिथी जयावर झळके, एखाद्यावर जर नजर पडली तर त्याच्यामध्ये बदल होतो. किंवा पद्मकर माता पारुखे, तो हात जर एखाद्याच्या डोक्यावर जर ठेवला, तो जीवाची परितुके, म्हणजे तो कुणाची बरोबर करण्याच्या लायकीचा होतो, साक्षात ब्रह्माच्या लायकीचा तो जीव होतो. परितुके, जीवाची परितुके, त्याची तुलना त्याच्याबरोबर केली जाऊ शकते, एवढ्या अधिकाराचा तो होतो. म्हणून नाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आणि हात ठेवल्यानंतर काय प्रकार झाला असेल बघा. नुसतं आपण बटन दाबलं की सगळ्या घरात प्रकाश असतो का नाही, अंधार सापडत नाही, तसा हात डोक्यावर ठेवल्याबरोबर त्या गावाच्या मध्ये जो काय अज्ञान रूपी अंधकार होता, तो अंधकार नाहीसा होऊन गेला आणि पूर्ण ज्ञानानं परिपूर्ण तो असा तो गावबा झाला. आणि तिथून पुढलं रामायण जे आहे ते रामायण त्या गावबानं लिहिलं. आता तुमच्या पुढे जर ग्रंथ ठेवला तर नाथांचं रामायण लिहिलेलं आणि गावबाचं त्याच्यामध्ये जर एक किंचितही बदल काढून दाखवा, तुम्ही निघू शकत नाही का. आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये एक असा प्रसंग होऊन गेला. देहूमध्ये काय करायचा, ग्रंथ चालायचा. आणि ग्रंथ सांगण्यासाठी चिंचवडवरून एक ब्राह्मण बुवा घोड्यावर बसून यायचे. तेव्हा काय आता असे रस्ते नव्हते. पाऊस सुरू झाला. त्या दिवशी ब्राह्मण बुवा आलेच नाहीत. आता मंदिरामध्ये सगळे श्रोते म्हणले, महाराज कसं आता ग्रंथाचं सांगायला कोण आहे, वाचायला कोण आहे. म्हणजे सांगायला काय आहे, वाचायला आहेत म्हणले, पण सांगण्यासाठी कोणी नाही. कसं करायचं मग आज. महाराज म्हणले काय अडचण नाही ते म्हणजे एवढी का. ती कोंड्या बसल्या ना पलीकडे, त्या कोंड्याला बोलवा म्हणले. ती कोंड्या जनावर चारणारा उभं येऊन बसल्याला. आम्हाला महाराज मला कसं जमत, तू ये रे म्हणलं इकडे. आले, तो कोंड्या आला, त्या कोंड्याच्या डोक्यावर हात ठेवला, बस सांगायला. दररोजच्या पेक्षा चांगल्या शब्दामध्ये तो कोंड्या सांगायला लागला. सांगायचं तात्पर्य, आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे. त्याला वेळेचं बंधनच नाही हो, नुसता स्पर्श केल्याबरोबर लगेच त्याचं रूपांतर एका विशिष्ट अशा त्या वक्त्यापर्यंत जातं. म्हणून महाराज म्हणतात, आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आता आपण मधलं भजन घेऊया. पुष्पवृष्टी गुलाल वृष्टी होईल आणि तिथून राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ आपण पुरकून घेऊया. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गंगा माता की. चाल घ्यायची का पुन्हा गेली. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरूचं अनन्य साधारण महत्व आहे.
आजच्या या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. का? कारण आजच्या या पौर्णिमेच्या दिवशीच व्यास महाराजांचा जन्म आहे. आणि ज्या व्यास महाराजांनी 6 शास्त्र 18 पुराणाची निर्मिती केली, 4 वेदाचं अध्ययन केलेलं आहे. आणि ते व्यास महर्षींचा जन्म हे ते सांगायला आपल्याकडे वेळ नाही, परंतु आजपर्यंत सुद्धा आपण त्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे काय करत नाही. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो. म्हणजे व्यासाने जे लिहिलेलं आहे त्याच्यावरच मी बोलतोय, त्याच्यावरच लिहितोय. म्हणून आणखी एक त्याच्यामध्ये प्रमाण सापडतं, व्यासो उच्चिष्ट जगत्रय. म्हणजे व्यासांच्या पासून हे सगळं काही शास्त्र निर्माण झालेलं आहे. 4 वेदाचं अध्ययन करून त्यांनी 6 शास्त्र, आपलं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाची निर्मिती व्यास महाराजांनी केलेली, म्हणून व्यास पौर्णिमा आहे. म्हणून आजच्या दिवशी जे काही कोणी साधक असतील त्यांनी आपल्या गुरुप्रती आदरभाव केला पाहिजे, गुरुचं पूजन केलं पाहिजे, गुरुचा आशीर्वाद घेतला पाहिजे. लांब गुरु असतील तर फोनवरून का होईना परंतु नमस्कार. म्हणजे त्याने आपल्याला ज्ञान दिलंय म्हणून, त्याने आपल्याला योग्य मार्ग दाखवलाय म्हणून, त्याने आपल्याला एक परमार्थाची योग्य दिशा आणि भगवत प्राप्तीचं सोपं साधन आपल्याला सांगितलंय म्हणून एक कृतज्ञता भाव. कारण कृतज्ञता आणि कृतज्ञता 2 शब्द आहेत बरं का. म्हणून गुरूंच्या वचनावर विश्वास, संतांच्या वचनावर विश्वास ठेवून चालायला पाहिजे. काय होतं आजकाल, गुरु जर पाशी जर एखादा शिष्य गेला आणि त्यानं जर शिकला तर तो गुरुचं महत्व सांगत नाही, शिष्य आपलंच महत्व सांगायला चालू करतो. असं नाही करायचं. एका गुरुनं काय केलं, एका शिष्याला धनुर्विद्या शिकवली, तलवार चालवायला शिकवली, तलवार चालवायला. असं काय प्रवीण केला की तो सगळ्या जगामध्ये जायचा पण तो विजयीच होऊन यायचा. आता त्याला जसं जसं तो विजय प्राप्त करीत चाललाय तसं त्याला अहंकार निर्माण होत चालला. आणि अहंकार निर्माण होतो, कुणाला ज्ञानाचा असतो, कुणाला रूपाचा असतो, कुणाला संपत्तीचा असतो, कुणाला सत्तेचा असतो. अहंकार, तसा अहंकार त्याचा वाढायला लागलेला आहे. आणि सगळं जे जिंकल्यानंतर गुरुकडे आला आणि गुरुला म्हणतो, काय चाललंय, काय नाही गुरु महाराज, या सगळ्या विश्वामध्ये मला आता जोडीदार नाही कोणी राहिला, सगळ्याला मी जिंकून आलेलो आहे. वा वा वा, बरं आहे ना मग आता, बरं आहे. नाही महाराज, का सगळं जिंकलंय पण तुम्हाला जिंकायचं बाकी आहे. काय म्हणतोय, सगळं जिंकलंय, फक्त तुम्हाला जर जिंकलं तर मी अजरामर अजिंक्य असा होईन. मग माझ्या बरोबर युद्ध करणार का? तर हो, तुमच्या बरोबर युद्ध करायची आता इच्छा आहे माझी. बर, ठीक आहे, 7 दिवसाच्या नंतर तुझा माझा सामना होईल. गुरुनं ओळखलं याच्या मनामध्ये अहंकार आलेला आहे. 7 दिवसाचा टाइम दिला. 7 दिवसाचा टाइम दिल्यानंतर आता युद्ध करायचंय, तलवारीचं युद्ध आहे. गुरु एका तलवार बनवणाऱ्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की बाबा 9 हात लांबीची तलवार बनव. आणि ही बात मी त्या शिष्याच्या कानावर गेली. गुरु 9 हात लांबीची तलवार बनवावं लागली. शिष्य बी दुसऱ्या लोहाराकडे गेला आणि त्याला सांगितलं 10 हाताची बनव. काय म्हणला, 10 हाताची बनव. मग झालं, तलवारी तयार झाल्या, युद्धासाठी आले. आणि युद्धासाठी आता युद्ध करायचंय, सगळं जग बघायला आलेलं आहे. गुरुचा आणि शिष्याचं युद्ध आहे आज. बघायला आल्याबरोबर झालं युद्धाला एकमेकाच्या समोर. सावधान, हर हर महादेव म्हणून गर्जना केली. युद्धाला पुढे निघाल्याबरोबर त्या गुरुनी काय केलं, तलवार काढली, पण ती 8 हाताची नव्हती, 1 हाताची होती. फक्त 8 हात फक्त ती वरलंच होतं. 1 हात एवढी तलवार होती. तलवार लगेच गुरुने काढली की शिष्याच्या पोटात खुपसली. तो काय म्हणतोय, गुरुजी ही डाव मला माहित नव्हता, तुम्ही शिकवला नाही मला. गुरुजी मला ती माझ्या रक्षणासाठी ठेवला होता. कारण गुरुच्या प्रती आदरभाव असणं किंवा गुरुचा उपकार न विसरणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. पण शिष्य आज अशा पद्धतीचे आहेत की गुरुवरच आपलाच महिमा वाढवायचा आणि गुरुचा झाकून ठेवायचा, अशा पद्धतीचा आहे. चला, म्हणून
महाराज म्हणतात आपण सारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. महाराजांनी एक दृष्टांत दिला आणि तो दृष्टांत त्याच्यासाठी दिलेला आहे की गुरु शिष्याला कसं करतात. लोह परिसाची नसा हे उपमा. लोखंडाचा आणि परिसाचा हा दृष्टांत महाराजांनी का दिला की लोखंडाला परिस सोनं करू शकतो पण लोखंड सोडून इतर धातूला तो सोनं करू शकत. फक्त लोखंडाला सोनं करील पण सोनच करील परिस नाही करणार. पण तसे संत नाही करणार. आपणासारखे जसे ते त्याच पद्धतीचे ते करतात. म्हणून आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची नसा हे उपमा. सद्गुरु महिमा आगाधची. त्या सद्गुरूच्या महिम्याचं वर्णन करता येणार नाही. तो कसा जरी असला आलेला साधक तर त्याला आपल्यासारखं करतात. त्याचं अज्ञानत्व घालून टाकतात आणि त्याला ज्ञानी बनवतात, योग्यतेचं बनवतात. म्हणून लोह परिसाची नसा हे उपमा. सद्गुरु महिमा आगाधची. आणि मग असे जर सद्गुरु असतील तर महाराज म्हणतात तुम्ही अशाच देवाकडे जा ना. देवाकडे जायचंच नाही, हाच खरा देव आहे. कबीरजी म्हणतात की नाही, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव. गुरु आणि देव उभारलेले आहेत, कुणाच्या पाया पडू म्हणतात. तर कबीरजी म्हणतात देवाच्या नाही पडायचे, गुरुच्या पडायचे. का? त्याच गुरुने या देवाची ओळख करून दिली ना, म्हणून गुरुच्या पाया पडायचे. म्हणून असे जे संत आहेत, असे जे सद्गुरू आहेत, आशाना देव मानून त्यांची भक्ती करा. त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्या, जेणेकरून आपल्याला भगवत प्राप्ती होईल. भगवत प्राप्ती नाही झाली तर जेणेकरून आपला उद्धार तर होईल. आणि हेच अभंगाच्या शेवटचे
दाखवलाय, ज्या संतांनी आपल्याला परमार्थ सोपा करून दिलाय, ज्या संतांनी आपल्याला भक्ती कशी करावी हे ज्ञान दिलेलं आहे, अशा संतांचं एकदा आपण भजन करूया. पुन्हा त्यानंतर शेवटची चाल होईल आणि आपल्या कीर्तनाचा समारोप या ठिकाणी होईल. सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्यायचं आणि आनंदानं प्रेमानं हे शेवटचं भजन आपण करायचं. तुकाराम 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 तुकाराम
आजचा हा एक दिवसीय कार्यक्रम रंग परिवारांच्या वतीनं होतोय आणि असाच होत राहावा ही अपेक्षा आहे आणि याच्याही पेक्षा चांगला व्हावा ही पण अपेक्षा आहे. त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आणि खरं तर त्यांचंच नाही तर आमच्या ह्या भजनी मंडळाचं सुद्धा अभिनंदन कौतुक करायलाच पाहिजे, कारण त्यांच्यावर हे कार्यक्रम होऊ शकत. तुम्ही तर एकटं काय करणार आणि मी तर एकटा काय करणार होय, ठीक आहे ना. म्हणून एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंथ, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद दे. म्हणून अशा पद्धतीनं चालायचंय आणि हा कार्यक्रम वर्षानुवर्षे होणार आहे, होत राहणार आहे, यात काय शंकाच नाही. आणि या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं. काय माहिती त्या गंगा माईच्या मनात काय असेल ते मला काही सांगता येणार नाही, कारण मलाच सेवा परत परत मिळते म्हणल्यावर माझंच काहीतरी भाग्य असेल, ऐक नाही. कारण त्या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. ऐका एक श्लोक सांगतो कीर्तनाला पूर्णविराम आहे. गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम दैन्यम च हरेत संत समागमः. गंगा पापाचा नाश करते. नुसतं गंगा जरी म्हणलं तरी बस वाचे म्हणता आणि सगळं पापे. नुसतं गंगा जरी म्हणलं तरी आपल्याला पुण्याची प्राप्ती आहे. पापाचा नाश करणारं हे नाम आहे आणि त्याच गंगा मातेची सेवा आपल्याकडून घडते आहे, या सर्व नंद परिवाराकडून घडते आहे. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आणि आमच्या ह्या शेती आप्पा ही सगळेजण आमचे इकडं काळे महाराज, इकडं आमचे पांचाळ महाराज सगळे उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि खूप छान आपण कार्यक्रम या ठिकाणी केला. आमच्या छोट्या मृदंग वादकाचं तर काय कौतुक करावं तेवढं कमीच आहे. उत्कृष्ट मृदंग वादक आहे आणि भविष्यात तर तो किती मोठा होईल काय मला सांगता येणार नाही, पण होणार नक्की. आणि म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. झालेली कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, रुक्मिणी मातेच्या चरणी समर्पित, सर्व संतांच्या चरणी समर्पित आणि विशेष म्हणजे गंगा मातेच्या चरणी समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनंतो असे. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंग वृत्ती. बोलता बोलता एखादा अपशब्दही निघाला असेल, शक्यता असते, तो वाणीचा दोष आहे. आणि जे काही चांगलं असेल ते म्हणजे माझ्या गुरूंचा माझ्यावर असणारा कृपा आशीर्वाद आहे. पण पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी शेवेला पूर्णराम विठ्ठल जय जय विठ्ठल.